अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वात आधी मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही आमच्या यूट्यूब परिवाराचे, दत्त परिवाराचे सदस्य आहात. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आहे, खास करून स्त्रियांसाठी, की आपण कोणत्याही बुवांवर, भोंदूबाबांवर विश्वास ठेवू नका. जगात सगळीकडे खूप वाईट घडत आहे. काही राक्षसी वृत्तीचे लोक सनातन धर्माला भ्रष्ट करीत आहेत. अशा नराधमांमुळे भक्तिमार्गावरील विश्वास सर्वांचा उडत चालला आहे. कृपया तुम्ही तरी अशा कोणत्याच भोंदूबाबांना फशी पडू नका. ते तुमचा फक्त गैरफायदा घेतील. तुम्हाला काही अडचणी असतील, तुम्हाला काही परेशानी असतील, काही तुमची गाऱ्हाणी असतील, तर ती आपल्या दत्तगुरूंसमोर मांडा. ते समर्थ आहेत सर्व करायला. त्यामुळे परत आपल्याला मी विनंती करतोय, की कोणत्याही बुवाच्या, बाबाच्या नादी लागू नका. दत्तगुरूंना शरण जा. त्यांचं नामस्मरण करा, त्यांची भक्ती करा आणि आपल्यासोबत कायम चांगलंच घडेल याची अपेक्षा ठेवून जगा. नक्कीच तुमचं आयुष्य बदलेल. दत्तगुरू तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. दत्तप्रभूंची कृपा लाभणे हे प्रत्येक भक्तासाठी परमभाग्याचं लक्षण मानलं जातं. दत्त म्हणजे दिलेला, ज्याने स्वतःला ब्रह्मांडासाठी अर्पण केलेला आहे असा देव. अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपली भक्ती योग्य मार्गावर आहे का? आपण योग्य मार्गावर आहोत का? दत्त महाराज आपल्यावर प्रसन्न आहेत का? धार्मिक शास्त्री आणि भक्तांच्या अनुभवानुसार दत्तगुरूंची कृपा होते तेव्हा आपल्याला काही विशिष्ट संकेत मिळू लागतात. या व्हिडिओत आपण अशा 3 मुख्य चिन्हांवर सविस्तर चर्चा करणार आहोत, जी आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतात. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तिसरा जो संकेत मी सांगणार आहे तो अतिशय दुर्मिळ मानला जातो. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्तपरिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त होवो. पहिला आहे स्वप्न दृष्टांत, स्वप्नातील दर्शन. दत्तगुरूंच्या कृपेचा पहिला संकेत म्हणजे स्वप्नात साक्षात दत्तगुरूंचे दर्शन होणे. औदुंबर वृक्ष, श्वान, कामधेनू किंवा एखादा तेजस्वी संन्यासी दिसणं. कोणाकोणाला श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या किंवा श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंच्या स्वरूपात स्वप्नात दर्शन होते. जर तुम्हाला वारंवार अशी स्वप्ने पडत असतील तर दत्तगुरू तुमच्या आध्यात्मिक प्रगतीवर लक्ष ठेवून आहेत. ते तुम्हाला सांगू पाहत आहेत की तू योग्य मार्गावर आहेस. कशाचीच चिंता करू नकोस, तुझ्या मनासारखे होईल. दुसरा संकेत आहे मनःशांती आणि विवेकबुद्धी. दत्तगुरू स्वतः शांत स्वभावाचे आहेत, त्यामुळे त्यांच्या भक्तातही तो गुण आपोआप उतरतो. जेव्हा दत्त महाराजांची कृपा होते तेव्हा आपोआप मनात शांती येते. पूर्वी रागीट किंवा चंचल असणारा स्वभाव आता शांत होतो. मनात कायम सात्विक विचार येतात. कोणत्याही गोष्टीला आपण त्वरित प्रतिक्रिया देत नाही. आपण त्याचा विचार करतो आणि मगच प्रतिक्रिया देतो. त्यामुळे वाद होत नाहीत. आपली बुद्धी प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करते. विवेकबुद्धी वाढते. मनात सतत नामस्मरण चालू राहते. वाईट मार्गापासून तुमचे मन परावृत्त होते. दत्तगुरू तुम्हाला सन्मार्गावर आणतात. तिसरा संकेत म्हणजे मार्ग मिळणे. अनेकदा आपण अशा संकटात सापडतो की मार्ग मिळणे अशक्य वाटते. जर तुम्ही दत्तगुरूंची पूर्ण शरणागत भावाने भक्ती करत असाल तर मार्ग आपोआप सापडतो. एकदम अचानक मार्ग मिळत नाही, पण हळूहळू मार्ग नक्कीच मिळतो. मग तो कोणत्याही स्वरूपात असेल. ते कोणत्या तरी व्यक्तीच्या रूपात येतील किंवा एखाद्या विचाराच्या रूपात येतील, जो आधी कधी बुद्धीत आला नव्हता. दत्त संप्रदायात असे मानले जाते की दत्तगुरू कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मदत करत असतात. समजा तुमचं एखादं सरकारी काम होत नसेल, सरकारी अधिकारी पैसे घेतल्याशिवाय तुमचं काम करत नसेल, तर अशा वेळी दत्तगुरू कोणाच्या तरी मध्यस्थीच्या रूपात येतात किंवा त्या अधिकाऱ्याची बदली होते किंवा त्याचं मन परिवर्तन होतं आणि तुमचं काम सहज पूर्ण होतं. इतर कामामध्ये पण बऱ्याचदा असंच होतं की कामे अवघड वाटतात पण सहज होतात. अशा वेळी आपल्याला खूप आश्चर्य वाटतं, पण हीच दत्तगुरूंची कृपा असते हे समजून जावं. श्री गुरुचरित्राचे जे मनापासून पारायण करतात त्यांना विचारा, किंवा तुम्ही पारायण केलं असेल तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल की आपल्याला चांगला अनुभव आल्या वाचून राहत नाही. हा अनुभव एकदम येत नाही. हळूहळू आपल्या आयुष्यात बदल होतात. दत्तकृपेने सगळं आपोआप घडतं. फक्त आपला विश्वास असायला हवा. दत्तगुरूंवर आपली मनापासून श्रद्धा असायला पाहिजे. हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला असेल किंवा आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. श्री गुरुदेव दत्त.